आणि आज आपण करणार आहे जुन्या काळातलं कढईतलं थालीपीठ. आणि हा मुळा मी जास्ती घेणार आहे, बाकी सगळं थोडं थोडं घेणार आहे. दाखवते तुम्हाला. ही सकाळची वेळ आहे आणि नाश्त्याची तयारी करत आहे आणि मुळ्याचा थालीपीठ करणार आहे आज. आणि हा मुळा इतका ताजा रसरशीत आहे, तुम्ही बघतच आहात. छान होतं. आणि ह्याच्यात सोबत थोडंसं आपलं हिरवी कोथिंबीर, ताजी फ्रेश वाटाणे आणि लसणाची आणि कांद्याची पात, पोळी पात आणि ह्याची म्हणजे काही वरण. त्याच्यात कढईत जर ते लावलं तर ते एक वेगळ्याच प्रकारची चव येते. तर पूर्वी असं घरोघरी केला जायचा हा पदार्थ, कढईतलं थालीपीठ. आणि आज मी तुम्हाला आता ते दाखवते. बघा, हा वाटीभर, जवळपास छोट्या वाटीभर हा मुळा किसून घेतलेला आहे. आणि हा मुळा आपण या वाट्यामध्ये घेऊन घेऊ. आणि आता बाकी आपल्याला सगळं थोडं थोडं घालायचं आहे याच्यामध्ये. पातीचा कांदा आणि पातीचा लसूण, हे बघा याची पात घेतली आहे. आणि मिरच्या टाकायच्या आहे, त्या मी नंतर टाकते. हे टाकते थोडं मेथी आणि लसूण आणि कांद्याची पात. आणि आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडेसे मिरचीचे तुकडे. मिरचीचे तुकडे आपल्याला 1-2 मिरचीचे तुकडे घालूया आपण. याला तुम्ही म्हणजे ह्याच्यात जर हे थालीपीठ लावताना जर थोडं थोडं, काही प्रत्येक जागेचं काही वैशिष्ट्य असतं, थोडं थोडं बदल केला जात होता. पूर्वी अजूनही केला जातो. जिथे पाटे म्हणतात, कोणी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं काही म्हटलं जात असेल, पण साधारणपणे महाराष्ट्रात त्याला थालीपीठ किंवा धपाटे. हे बघा, आता आपण या वाट्यामध्ये टाकते हे वाटीभर ज्वारीचं पीठ. हे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं जास्ती मीठ घातलंय. हे टाकले तीळ आपण गच्च भरून 1 चमचा. त्याच्यानंतर हे हाय थोडासा ओवा, हा क्रॅश करून घालायची पद्धत आहे. थोडासा क्रॅश करून घेतला आहे. पाव चमचा जिरं टाकलंय. जास्ती जिरं टाकायचं नाही, नाहीतर कडवटपणा येतो. आता याच्यात मी अजून थोडं 1 मूठभर कोथिंबीर थोडी टाकते. तिखट साधारण 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद. आणि कोथिंबीर घातल्यामुळे धने पावडर घालत नाही. आणि हे घालते थोडंसं तेल. आणि आता मला हे ज्वारीचं पीठ आपण ह्याच्यात घेतलं असल्यामुळे आपल्याला त्याच्यात कोमट पाणी टाकायचं आहे. आणि कोमट पाणी टाकून थोड्या वेळ त्याला आपल्याला भिजू द्यायचं आहे. असं वरून मी थोडं थोडं घालते आणि मिसळते. म्हणजे हा पकोडे घेईल. ज्वारीचं पीठ ढोसाळ असतं. मी थोडंसं टाकलंय बेसन त्याच्यामध्ये, कमीच घातलेलं आहे मी बेसन. बघा असं होतंय ते. आणि 5 मिनिटं, हे 5 मिनिटं मोडू द्यायचं. आणि मग ह्याचं थालीपीठ घालायचं. याच्यात आपण थोडी हिंग पण घालून घेऊया चवीसाठी. पाव चमचा हिंग टाकते मी. याला तुम्ही उकडेही म्हणू शकता एका प्रकारे. हे खालीच घेते मी या ताटात, म्हणजे थंड होईल आणि पटकन थालीपीठ लावता येईल. बघा एकदम सैलसर आहे. आणि आता सगळं लावून टाकून झालेलं आहे आपलं. आता आपण थापूया याला, थालीपीठाला. आता थोडं थोडं हे सगळं प्रथम आपण एकसारखं करून घेऊ.
खूप गरम आहे ही कढई आणि म्हणून त्याला एकदम हात नाही लावायचा आणि हिला छान सगळीकडून या लाकडी चमच्यानी सगळीकडून आपण याला गॅस बंद केलाय मी. कढई गरम झालेली आहे आणि एक जाडसर थालीपीठ आपण लावूया. जाडसर हलके हाताने मोठे मोठे लावायचे पूर्वी, पण मी छोटच लावते. आणि आता याच्या खाली भरपूर तेल टाकले, तुम्ही बघितलेलंच आहे. बस हे एवढं थालीपीठ आपल्याला याच्यावर ते कढई फिरवून भाजावं लागेल. आणि आता मी हात धुवून गॅस सुरू करते आहे. एक मिनिट. करून तेल भरपूर घातलेलं आहे, तरी पण थोडंसं तेल घालून देऊया वरती. खाली तर भरपूर तेल आहे. आणि आता ह्याच्यावर आपल्याला ठेवायचे असं झाकण, इथे पॅक बसेल आणि सहज काढता येईल. बरोबर बसलीये, दाखवते. पूर्वी याच्यासोबत लोण्याचा गोळा खायची पद्धत होती. घरी लोणी काढायचे केले, तूप लोणी वगैरे, तर ते लोण्यासोबत खायची पद्धत होती. आता आजकाल तूप लोणी वगैरे आपण इतकं खात नाही. अजून याला असं फिरवावं लागतं. याचं एक आहे की याला फिरवावं लागतं. जसं जसं बघून घ्यायचं, थोडं साईडने खायचंय हे. अजून जरा वाढवते गॅस आणि ह्याच्यावर ठेवू. झालं की दाखवते. सगळीकडनं फिरवायचंय. मी असं फिरवलंय, ज्या भागाने व्हायचंय मी असं फिरवून ठेवली आहे. ही कढई बघा, ही थोडी फिरवून ठेवली, तिरपी करून ठेवली आहे. आणि होऊ द्यायचं हे. झाकण ठेवायचं परत आणि मंद, एकदम मंद ठेवायचं. आणि लागतात छान. तुमच्या बरोबर सॉस बरोबर आवडीने खाल्ले जातात हे बघा. आता आपण बघा कसं छान खमंग झालंय. अशा तऱ्हेने शिजवून घ्यायचं. जिथे जिथे नाही झालं तिथे ते फिरवायचं. बघा किती मस्त धूर निघतोय. बघा किती मस्त धूर निघतंय. असं छान खमंग भाजून घ्यायचं. आणि आता याला परत झाकण ठेवायचं याच्यावर आणि होऊ द्यायचं सीम मध्ये. खूप हळूहळू होऊ द्यायचं सीमवर. हळूहळू होऊ द्यायचं. झालं की दाखवते, दुसरेही दाखवेल. बघा किती खमंग झालेले, छान. बघा किती छान खमंग झालंय. थोडं थंड झाली कढई की काढते. आणि राहिलेला आहे हा एवढा आपण आटपून घेऊया. आता इकडच्या भागाला दाखवते आहे. गॅस बंद केला आहे आणि कढई पूर्वीच्या तुलनेत थंड आहे. इथे टाकायचा हा सगळा आणि सैलसरच ठेवायचं. मुद्दामून पसरवताना तुम्हाला काही वेगळं खास परिश्रमच करायचे नाही. ते आपोआपच होतं आणि चवही छान लागते त्याची. बघा दाखवते. मध्ये हलका एकदा थोडंसं दाबायचं आणि मग साईडने त्याला दाबायचं. आणि ह्याची हीच हे आहे की चटपट होत होतं पूर्वी. पटकन काही कोणाला खायला हवं असेल तर पूर्वीच्या काळात गॅस नव्हते घरी, तर मग चुली पेटवा हे करा, तोपर्यंत हे पटकन होऊन जायचं. आणि कमी गॅस, कमी जास्ती लाकडांच्या आचेवर ते छान भाजलं, म्हणजे खमंग कढईमध्ये हे भाजलं जायचं. करूया आपण. आता हे झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण तेल घालू. म्हणजे झालंय, म्हणजे होऊन राहिलेलं आहे.
आणि आता बघा याला आपली खालून बघा किती मस्त झालंय खालून दिसेल तुम्हाला बघ मस्त झालं. हे होऊ द्यायचं. बघा आता खालून पण खमंग रीतीने भाजत आहे आणि थोडं थोडं त्याच्याकडे लक्ष देत आहे राहिलेलं आहे. आणि याच्यावर थोडंसं तेल घालूया आपण. तोपर्यंत आपण हिरव्या टमाट्याच्या चटणीची तयारी करूया. मंद ठेवते मी ह्याच्यावर आणि आता इकडे वळायचा. बघूया थालीपीठाचं कुठपर्यंत आलंय. हे बघा झालेलं आहे. बघा किती मस्त झालंय. बघा तुम्हाला दाखवते. बघा मस्त झालंय. ह्याला थोडं कडक होऊ देऊ आपण आणि मग काढू. बघा आता आपली प्लेट तयार आहे आणि जुना पारंपरिक पदार्थ केलेला आहे आपण आज नाश्त्याला. थालीपीठ कढईतलं, लोखंडी कढईतलं आणि तिळगुळाची वडी ठेवली थोडी चवीला आणि वाटलेल्या टमाट्याची, हिरव्या टमाट्याची चटणी आहे. दाखव. सकाळची वेळ आहे आणि आपला नाश्ता तयार झालाय. बघा कढईतलं थालीपीठ